जिथे चुकीचं काम तिथे बुलडोझर चालवणार. नागपूर हिंसाचार प्रकरणी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य. नागपूरमध्ये घेतली आढावा बैठक. दंगेखोरांना सरळ करण्याचा इशारा. नागपूर हिंसाचारात दंगेखोरांकडे नुकसानीची वसुली. नुकसान भरलं नाही तर संपत्ती करणार जप्त. मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा. तर नुकसान झालेल्यांना 3 ते 4 दिवसात मिळणार भरपाई. काँग्रेसच्या सत्यशोधन समितीकडून नागपूर हिंसाचाराचा आढावा. कुराणातील आयात जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. तर हे निवळ लांगुलं चालन. मुख्यमंत्र्यांचा पलटवार. नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी जखमी इरफान अन्सारी यांचा मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू. हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 104 आरोपींची ओळख पटली. 92 जणांना अटक. प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडून जप्त. दुबईचा फोटो मीडियात व्हायरल झाल्यावर कारवाई. लुकआउट सर्क्युलर जारी. तर कोरटकरला कुठूनही शोधून काढणारच फडणवीसांचा निर्धार. दिशा प्रकरणी उद्धव ठाकरेंनी 2दा फोन केले. आदित्य ठाकरेंचं नाव न घेण्याची विनंती केली. नारायण राणेंचा दावा. तर कचऱ्यावर लक्ष देत नाही आदित्य ठाकरे यांचा पलटवार. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लीन चिट. सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट. सुशांत सिंगने आत्महत्याच केल्याचं स्पष्ट. भेटण्यासाठी त्यांच्याकडे संस्था आहेत, आमच्याकडे काही नाही म्हणून भेट टाळतो. अजित पवार जयंत पाटील भेटीवर. संजय राऊतांची आगपाखड. तर भेटीवरून राळ उठवणं योग्य नाही. मित्रपक्षांनी राऊतांना फटकारलं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी पोहोचताना शरद पवार आणि अजितदादांची नजरानजर. हातवारे. तर जयंत पाटील यांची दादांसोबत बंद दाराआड चर्चा. येत्या 1 एप्रिलपासून कांद्यावर निर्यात शुल्क नाही. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क केंद्र सरकारने हटवलं. केंद्र सरकारच्या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा. मनसेच्या शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्याला मुंबई पालिका पोलीस प्रशासन यांची परवानगी. महापालिकेची पक्षबांधणी ते महाराष्ट्रातील राजकारणावर राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता. ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विजय केळकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर. अर्थशास्त्र क्षेत्रातल्या अतुलनीय योगदानाबद्दल केळकर यांचा सन्मान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.